गरिबी वाढवायची, लोकांवरती राज्य करायचं, स्वतंत्र भारत पुन्हा एकदा पारतंत्र्यामध्ये न्यायचा आणि मनुस्मृती ही लागू करायची, संविधान संपवायचं आणि याच्यासाठी महागाईचा हा सुद्धा एक मार्ग त्यांनी प्रमुख निवडलेला आपल्याला दिसतो. सर्वांना जय भारत. आपल्या जागृती न्यूज चॅनलच्या वैचारिक वारसा या आठवड्यातील प्रबोधनात्मक सदरामध्ये मी प्राची दुधाने आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण वेगवेगळ्या 3 विषयांवरती बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. त्या विषयांच्या माध्यमातून आपण त्याला अनुसरून असणारे चिकित्सा तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात ह्या 3ही विषयांच्या बाबत मी अधिक फार बोलणार नाही, कारण सातत्याने आपण ह्या विषयावरती बोलत असतो. परंतु ह्या विषयांना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आज त्यांची जी काही स्थिती परिस्थिती कशामुळे आहे किंवा त्याच्यातून आपल्याला जो मार्ग आपल्याला काढायचा आहे तो कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने असावा यासाठी आपण इथे फक्त बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिला विषय जो आहे तो महागाईचा. दुसरा विषय आपण आज घेणार आहोत तो छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांना मंदिरामध्ये नाकारलेला प्रवेश. तिसरी गोष्ट जी इथे आहे ती राज ठाकरेंना जे धमकीचं पत्र आलेलं आहे. ह्या 3 विषयांना अनुसरून आपण आजची चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिला प्रमुख आणि महत्त्वाचा विषय म्हणजे महागाईचा. आपल्या सर्वांना कदाचित आठवेल न आठवेल, पण काही महिन्यापूर्वी आपण महागाईच्या विषयावरती सुद्धा एक व्हिडिओ आपण वैचारिक वारसा ह्या प्रबोधनात्मक सदरामध्ये केला होता. परंतु आपल्याकडे जे खरंच गांभीर्याचे महत्त्वाचे विषय जे आहेत, जे आपल्या दैनंदिन गरजेची आवश्यकता आहे, ज्याच्याकडे खरं तर आपण एक सजीव म्हणून मानव म्हणून आपण पाहायला हवं, त्या विषयांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि बऱ्याचशा अशा रोजच्या येणाऱ्या अनावश्यक जे विषय आहेत हे जे राजकीय नेत्यांच्या राजकीय पक्षांच्या माध्यमातून आपल्याला ते ह्या महत्त्वाच्या विषयांपासून डायव्हर्ट करण्यासाठी दाखवले जातात, त्यामध्ये आपण अधिक गुंतून राहतो आणि आपला जो वेळ आहे, पैसा आहे, ताकद आहे, ही सगळी त्या विषयांवरती विश्लेषण करण्यासाठी आपली निश्चितच आपल्याला वाया गेलेली आपल्याला दिसते. ते विषय महत्त्वाचे नाहीत असाही विषय नाही, परंतु महागाईसारखे विषय हे जे आहेत हे आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावरती रोज परिणाम करून देणारे आहेत. आपण श्रीलंका, आपल्या जो शेजारचाच एक देश आहे, आज त्याची काय दुरावस्था आहे आणि कशा पद्धतीने तिथे काय काय प्रकरणं चालू आहेत हे आपण पाहत आहोत. तिथले देशाचे प्रमुख त्यांचे जे आहे हे त्यांच्या कुटुंबासह तिथून त्यांनी पलायन केलेलं आपल्याला दिसतंय. इतर त्यांचे जे सोबतचे जे नेते आहेत त्यांची जी अवस्था तिथल्या स्थानिक लोकांनी, समाजाने तिथल्या जी त्यांची केलेली आहे ती सुद्धा आपण माध्यमांमधून पाहतच आहोत. आणि हे सगळं कशामुळे झालं तर भारतामध्ये जी आजची स्थिती परिस्थिती आहे त्याच पद्धतीची स्थिती आणि परिस्थिती श्रीलंकेमध्ये निश्चितच सुरू होती. एक धार्मिक धर्मांध लोकांकडून तिथे शासन केलं जात होतं. तिथे सुद्धा श्रीलंकाचे जे काही मूळ लोक आहेत त्यांचं, मुस्लिमांचं यांच्यामध्ये कुठेतरी द्वेष निर्माण करून वादविवाद त्यांच्यामध्ये पेटवण्याचं सातत्याने हेही प्रयत्न तिथे झाले होते. अनेक वर्ष आपलीच सत्ता राहील ह्या विचाराने तिथे एक मालक आपण आहोत ह्या विचाराने शासन तिथे लोकांवरती करण्यात आलं आणि महागाईचा उच्चांक तिथे गाठला गेला. लोकांना अन्नधान्य सुद्धा परवडेना ही आजची तिथे स्थिती निर्माण झाली आणि त्याच्यातून जे काही प्रकरण आता श्रीलंकेमध्ये घडत आहे ते आपण सर्वच पाहत आहोत. बांधव आणि भगिनींनो, आपल्या भारतात सुद्धा वेगळी काही स्थिती आहे असं मला वाटत नाही. 2014 आणि त्यापूर्वी 300-400 रुपये असणारा सिलेंडर त्याचे भाव 2022च्या जानेवारी महिन्यापर्यंत दुपटीने वाढलेले आपण पाहिले. आणि याचा कळस केव्हा गाठला गेला तर येत्या काही 2-3 महिन्यामध्येच जी किंमत ह्या सिलेंडरची वाढलेली आहे ही 100-150 रुपयांनी वाढली. म्हणजे ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत जर आपण विचार केला तर ह्या सिलेंडरचे भाव सुद्धा कुठपर्यंत जातील हा विचार आपण करणं आवश्यक आहे. इतर इंधन असतील, डिझेल असेल, पेट्रोल असेल,
यांचे सुद्धा दर वाढलेले आहेत. म्हणजे ह्या इंधनांचे दर वाढले की याचा परिणाम दैनंदिन लागणाऱ्या प्रत्येक वस्तूवरती आपल्याला होताना दिसतो. कारण वाहतूक ही आपल्याकडे एक प्रमुख साधन आहे, एक मार्ग आहे ह्या सगळ्या वस्तूंची ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी, देवाणघेवाण करण्यासाठी. आणि जेव्हा ह्या इंधनाचे दर वाढतात तेव्हा खाद्यपदार्थ असतील, तेल असेल, ह्या सगळ्यांचेच दर आपल्याला वाढलेले दिसतात. या परिस्थितीमधनं बाहेर पडण्यासाठी ह्या गोष्टीचा, महागाईचा विरोध निश्चितच सर्वसामान्य म्हणून आपल्याला सरकार असेल, शासन असेल, प्रशासन असेल यांच्या विरोधात करणं, एक आवाज ह्या महागाई विरोधात उठवणं हे आजच्या ह्या काळात महत्त्वाचं आहे. 2 वर्ष हा करोनाचा काळ लोटलेला आहे. ह्या करोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं असंख्य नोकऱ्या असतील, व्यवसाय असतील, ह्या गेलेल्या आहेत, ठप्प झालेल्या आहेत. या माध्यमातून सुद्धा बरेचसे कुटुंब हे रोजच्या 2 वेळेच्या अन्नासाठी सुद्धा धडपडताना आपल्याला दिसत आहेत. मोल मजूर यांचा तर विषय आणखीन गंभीर आहे. शेतकऱ्यांचा विषय अवघड झालेला आहे. आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटांना त्यांना करावा लागत आहे. आणि हे सगळं असताना आपल्याकडे भारतामध्ये तुटवडा कुठल्या गोष्टीचा आहे असं म्हणता येणार नाही, पण जाणून बुजून केलेली ही महागाई आहे. हे निर्माण केलेलं आहे 2014 नंतर केंद्रामध्ये जे सरकार बसलेलं आहे, यांनी देशाची संपत्ती, सरकारी मालमत्ता ही विकण्यासाठी काढलेली आहे. खाजगी क्षेत्रांना, खाजगी उद्योगपतींना ती देण्यात येत आहे. म्हणजे देशामध्ये 2 प्रकारची जी काही ही विभागणी केली गेलेली आहे, एक श्रीमंतांचा भारत आणि गरिबांचा भारत. आणि ही महागाई ही फक्त ह्या गरीब भारतीय नागरिकांसाठी आहे. जे श्रीमंत लोक आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे साठवून त्यांनी ठेवलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी आपण पाहिलं होतं की अदानी असेल, अंबानी असेल यांनी कशा पद्धतीने धान्याची गोदामं त्यांनी निर्माण केले होते, तयार केले होते आणि तिथे साठा करण्याच्या हे तयारीत होते. अशाच प्रकारे सगळ्याच गोष्टींची साठवणूक जी आहे ही ह्या मोठ्या उद्योगपतींच्या कडे केली जात आहे. आणि त्याचा तुटवडा भासून, महागाई निर्माण करून हा गोरगरीब जनतेला त्रास देण्याचं, त्यांना होरपळून काढण्याचं, त्यांना उपाशी मारण्याचं षडयंत्र हे शासनाकडून आणि प्रशासनाकडून केलेलं आपल्याला दिसत आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक उपाययोजना खरं तर आहेत की एक देश म्हणून त्याच्यावरती केल्या जाऊ शकतात, हे रोखता येऊ शकतं. परंतु केंद्रात असलेलं शासन हेच मनसुबा त्यांचा घेऊन की देशामध्ये अशा प्रकारे गरिबी वाढवायची, लोकांवरती राज्य करायचं, स्वतंत्र भारत पुन्हा एकदा पारतंत्र्यामध्ये न्यायचा आणि मनुस्मृती ही लागू करायची, संविधान संपवायचं. आणि याच्यासाठी महागाईचा हा सुद्धा एक मार्ग त्यांनी प्रमुख निवडलेला आपल्याला दिसतो. महागाई वाढली म्हणजे अन्नधान्य असेल, खाद्यपदार्थ असतील, हे सगळे वाढतात. इंधन तर आपण पाहतोय की ते वाढतं, त्याच्यामुळे हा सगळा परिणाम होतो. शैक्षणिक साहित्य आहे मुलांचं, त्याच्या दरांमध्ये सुद्धा वाढ आपल्याला होताना दिसते. वैद्यकीय सुविधांमध्ये आर्थिक त्याची वाढ होताना आपल्याला दिसते. असं कुठलंच क्षेत्र आपल्याला याच्यातून वगळता येणार नाही की जिथे महागाईचा फटका जो आहे हा सर्वसामान्यांना, गोरगरिबांना बसलेला आपल्याला दिसत नाही. पोस्ट कोविड कॉन्सिक्वेन्सेस जरी याला आपण म्हटलं की ह्या कोविडच्या कालावधीमुळे हे सगळं जे काही परिणाम त्याचा जो आहे हा असेल, तरी तो इतका असावा का, हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे. रेशनिंगच्या धान्याच्या बाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित राहतात. शाळेंच्या माध्यमातून जे भोजन मुलांना दिलं जातं, त्यांच्या कुटुंबियांना अन्नधान्य त्या माध्यमातून दिलं जातं, त्याच्यावरती सुद्धा फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे सगळ्याच बाजूनी ह्या महागाईने, ह्या राजकीय पक्षांनी, नेत्यांनी भारताच्या जनतेला वेढलेलं आपल्याला दिसते. अर्थात याच्यातून पुढे ह्या लोकांना योग्य ते काही शासन आहे ते होईलच, पण तोपर्यंत भारतामध्ये महागाईमुळे किती मोठ्या प्रमाणामध्ये, भुकेमुळे असेल किंवा ह्या जीवनावश्यक वस्तूंच्या गरजेमुळे जो तुटवडा पडणार आहे, त्याच्यामुळे किती लोकांच्या जीवावर बेतणार आहे,
हा आत्ताचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न निश्चितच आपल्या सर्वांसमोर आहे. नोकरी नाही, व्यवसाय नाही, घरात कमवणारी माणसं ह्या कोविडच्या काळामध्ये अनेक कुटुंबांनी गमावलेली आहेत. ह्या अशा पार्श्वभूमीवरती जिथे शासन असेल, प्रशासन असेल, यांनी खंबीरपणे जनतेच्या मागे उभं राहणं अपेक्षित असतं, त्या काळामध्ये भारतामध्ये 2 गट, श्रीमंत आणि गरीब असं निर्माण करून वाटेल तितका त्रास हे सर्वसामान्य गरीब वर्गाला दिल्या जात आहे आणि तो कुठेतरी थांबला पाहिजे. याच्यासाठी आपापल्या पद्धतीने योग्य ती पावलं आपण निश्चितच उचलणं अपेक्षित आहे. आणि यासाठी मी आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांना खरं तर विनंती करेल की जे काही मार्ग ह्या महागाईतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला असतील, आमचे व्हिडिओ पाहणारे जे कोणी अभ्यासक अर्थशास्त्रामध्ये असतील, ज्यांना ह्याबाबतची माहिती आहे, त्यांनी निश्चितच कमेंटमध्ये आम्हाला ह्याबाबतची अधिकची माहिती द्यावी. त्यासाठी आपण काय करू शकतो, शासन आणि प्रशासन आज ज्या प्रकारे जनतेशी वागणूक ते दुजाभावाची ते देत आहे, त्यांना हे करण्यापासून रोखण्यासाठी, महागाई रोखण्यासाठी जे प्रयत्न आपल्या माध्यमातून आपण करू शकतो ते निश्चितच आपण करणं गरजेचं आहे. ह्या दरवाढी थांबणं आवश्यक आहे. कारण अन्नधान्याच्या जरी किमती आपल्याला वाढलेल्या दिसल्या, भाजीपाला असेल, ह्या सगळ्या, तरी याचा फायदा हा कुठल्याच वर्गाला होत नाही, ना कष्टकरी ना शेतकरी. हे सगळं फक्त मध्ये असणारे जे दलाल आहेत किंवा व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत, मोठमोठे लोक आहेत, फक्त त्यांना याचा फायदा होताना दिसतो. परंतु गोरगरीब ज्यांना 2 वेळेचं अन्न मिळण्याची सुद्धा मुश्किली आहे, त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या पोटाला, त्यांच्या कुटुंबियांच्या, मुलाबाळांच्या पोटाला चिमटा घेऊन काटकसर त्यांना अधिकची करावी लागत आहे. आणि या सगळ्यातून बाहेर पडणं निश्चितच आवश्यक आहे. कारण भारताचा श्रीलंका झालेला आपल्याला याच्यातून निश्चितच पाहायचा नाहीये. या विषयाबाबत अधिक मी बोलणार नाही. मागचा एक व्हिडिओ आपला ह्या विषयीचा आहे, तो देखील आपण जरूर पाहावा ही विनंती मी आपल्याला करेल. आजचा दुसरा विषय जो आपण घेणार आहोत तो छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांना महाराष्ट्राची कुलदैवता तुळजाभवानी माता या मंदिरामध्ये गाभाऱ्यात जाण्यासाठी नाकारलेला प्रवेश आहे त्याबाबतचा आहे. या माध्यमातून मी इथे कुठेही धार्मिक, आध्यात्मिक, मंदिर प्रवेश याबाबत लोकांवरती त्याचा वेगळा परिणाम होईल असं मी बोलणार नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी मी मानत नाही. परंतु आजच्या स्थिती आणि परिस्थितीनुसार त्याचे जे काही प्रतिसाद समाजामध्ये उमटताना आपल्याला दिसत आहेत, याबाबत मी अधिक बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. खासदार छत्रपती शंभूराजे भोसले यांना मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी तिथल्या प्रशासनाने त्यांना रोखलं. जी परंपरा, जी प्रथा छत्रपती घराण्याची वर्षानुवर्ष सुरू आहे ती काल खंडित झालेली आपण पाहिलं. अनेक अनावश्यक प्रथा, रूढी, परंपरा ह्या बंद व्हाव्यात, खरं तर याचा आपण नेहमी पुरस्कार करत असतो. परंतु या घटना ज्या आहेत, छत्रपतींच्या गादीवरती जे विराजमान छत्रपती आज आहेत, ज्यांनी त्या मंदिरासाठी हजारो एकर जागा असेल, धनसंपत्ती असेल, ही दान केलेली आपल्याला माहिती आहे, ज्यांची मालकी त्या मंदिरावरती होती, परंतु भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी ती भारत सरकारकडे हस्तांतर केली. पण एवढा असताना देखील ना मुघलांच्या काळात, ना ब्रिटिशांच्या काळात, ना आजपर्यंत कुठल्याही छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन नाकारण्यात आलं नव्हतं. आज ती स्थिती आणि परिस्थिती आपल्याला घडलेली दिसत आहेत. काही कारणं याबाबत निश्चितच दिलेली आहेत. कायद्यानुसार काही गोष्टी त्यांनी तिथे प्रशासनाने मांडलेल्या आहेत की त्याच्या अनुषंगाने छत्रपतींना प्रवेश नाकारला आहे. या जरी गोष्टी असल्या तरीही आजपर्यंत ह्या ज्या गोष्टी होत नव्हत्या त्या आपल्याला घडताना दिसत आहे. मग ह्या सरळ साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत की यामागे काही षडयंत्र असू शकतं. आपण पाहिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांनी सुद्धा
बहुजनांना मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठीची आंदोलनं केलेली होती. प्रबोधनकार ठाकरे असतील, त्यांनी गणेश उत्सवामध्ये बहुजन समाजाला समाविष्ट करून घेण्यात येत नव्हतं म्हणून नवरात्र उत्सव सुद्धा सुरुवात केलेली आपल्याला दिसली. ह्या सगळ्या गोष्टी खरं तर धार्मिक लोकांमध्ये धार्मिकता निर्माण करण्यासाठी ही गोष्ट नव्हती. परंतु ज्या धर्मामध्ये सर्व समाजाला समान न्याय अधिकार हक्क नाहीत, तर त्यांना कायदेशीर हक्क कसे मिळणार ह्या हेतूने कुठेतरी त्याचा पुरस्कार आपल्याला केलेला दिसला होता आणि त्यासाठी ती आंदोलनं होती. आणि आज आपण ह्या दृष्टिकोनातूनच ह्या विषयाकडे पाहणार आहोत. आपल्याला धार्मिक इथे विषय पसरवायचा अजिबात नाही. लोकांना पुन्हा एकदा नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे घेऊन जाण्याचा सुद्धा प्रयत्न ह्या माध्यमातून निश्चितच नाही. पण आज जर ही स्थिती आणि परिस्थिती छत्रपती असणाऱ्या, खासदार असणाऱ्या संभाजीराजे भोसलेंवरती जर ओढावत असेल, तर विचार करा, येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समानता निर्माण करण्यासाठी ज्या आपल्या महानायकांनी, महामानवांनी प्रयत्न केले, आज त्या प्रयत्नांना पुन्हा एकदा आपण पाहतोय की मोडून काढण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. कायदेशीर बाबींचा आधार त्यासाठी घेण्यात येतोय. या सगळ्या माध्यमातून 101 वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराज यांना ज्या प्रकारे सनातन्यांकडून विरोध झाला होता, तीच स्थिती आणि परिस्थिती आज पुन्हा एकदा निर्माण होते की काय, आणि समाजामध्ये धर्माच्या माध्यमातून एक विषमता, एक ह्या प्रकारे उभी करून हा समाज पुन्हा एकदा जातीय उतरंडीकडे नेण्याचा हा प्रयत्न आहे का, हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अर्थात हे असेल नसेल याच्यावरती स्पष्टीकरण येणाऱ्या पुढच्या काळात निश्चितच होईल. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय नाहीत म्हणून त्यांना राज्याभिषेक नाकारणारे आज त्याच माध्यमातून छत्रपती संभाजीराजे यांना गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारत आहेत का, हा प्रश्न इथे उपस्थित होतो. पुढचा विषय आपला जो आहे ते बाळा नांदगावकर जे मनसेचे नेते आहेत, त्यांनी असा खुलासा केला आहे की त्यांना एक पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्या पत्रामध्ये बाळासाहेब नांदगावकर आणि राज ठाकरे यांना मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. निश्चितच असं जर कुणी केलं असेल तर त्याचा निषेध आहे आणि सहानुभूती ही राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्यासोबत आपली असेलच. परंतु या विषयावरती जे भाष्य बाळासाहेब नांदगावकरांनी केलेलं आहे की केसाला जरी राज ठाकरेंच्या धक्का लागला तर महाराष्ट्र पेटवू. माझी इथे विनंती आहे बाळासाहेब नांदगावकरांना की प्रथम ते पत्र कुठून आलं आहे याची आपण तपासणी करावी. शेवटी आपण जे पेरलेलं आहे तेच यातून उगवणार आहे आणि महाराष्ट्र पेटवण्याची भाषा आपण सातत्याने करू नये ही आपणासमोर आम्ही कळकळीची विनंती करत आहोत. आपण विरोध करता, आपल्याला विरोध दुसऱ्या परराज्यातून होतो. हे सगळं जे षडयंत्र सातत्याने आपण रचत आहात आणि महाराष्ट्र पेटवण्याची भाषा ही जी आपण करत आहात ती आता कुठेतरी थांबली पाहिजे. कारण महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे की ज्या विषमतेच्या आधारावरती, ज्या धार्मिक तेढ द्वेष निर्माण आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून करत आहात, त्याला कुठल्याही प्रकारची भीक महाराष्ट्राच्या जनतेने घातली नाही. आपले मनसुबे होते हे यशस्वी झाले नाही. आपल्यावरती, आपल्या कार्यकर्त्यांवरती, आपल्या पक्षावरती कायदेशीर कारवाई होत आहे. इतर राज्यातूनही आपल्याला विरोध होत आहे आणि आपण आपल्या नेत्यांनी जाहीरपणे आम्ही अयोध्येला जाणार आहोत हे सांगितलं आहे आणि आता ते शक्य होताना दिसत नाही. म्हणून जर असे मनसुबे आपण आखत असाल आणि त्यासाठी महाराष्ट्र पेटवण्याची भाषा जर आपण करत असाल तर याचा देखील निषेध करणं तितकंच आवश्यक आहे. महाराष्ट्र शांत आहे, महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे.
शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेने तो चालतो आणि तो तसाच अखंडपणे चालत राहील ही जबाबदारी इथल्या प्रत्येक व्यक्तीची आहे, प्रत्येक नागरिकाची आहे आणि तो ती पार पाडतच आहे आणि त्याबद्दल सर्वांचे आभार आहेत. कौतुकही तितकंच सर्वांचं आहे आणि ही महाराष्ट्राची शांतता जी आहे ही अशीच अबाधित राहोत, देशाची जी शांतता आहे ती देखील अशीच अबाधित राहो ही अपेक्षा आहे. आणि ही जर इच्छा आपल्या सर्वांची असेल तर आज आपण घेतलेले हे जे 3 विषय आहेत यावरती आपण विचार करणं अपेक्षित आहे. महागाईचा विषय आहे, हा जरी शासन आणि प्रशासनाच्या अखत्यारीत असला तरी एक सर्वसामान्य म्हणून, भारताचे नागरिक म्हणून आपणही त्याच्यावरती काही उपाययोजना करू शकतो का? योग्य पद्धतीने, योग्य वेळेला, योग्य ठिकाणी ह्या गोष्टीचा निषेध करणं, त्याला विरोध करणं हे देखील आपल्या सर्वांकडून अपेक्षित आहे. कारण आपण जर याविषयी सुद्धा जर मूग गिळून गप बसलो तर हे अशीच ही प्रकरणं वाढत जाणार आहे. आपल्या दैनंदिन ज्या महत्त्वाच्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आपल्याला दूर करण्यासाठी भुंग्यांसारखे विषय घेतले जातील. हे करत असताना दुसरीकडे कुठेतरी सरकारी मालमत्ता विकल्या जाण्याचे प्रकार घडत असतात किंवा आणखीन काही मनसुबे ह्या माध्यमातून घेतले जातात. ते होऊ नये ही काळजी, ही दखल आपण सर्वांनीच घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगाने ह्याबाबत आपण सर्वांनीच विचार करावा. कुठल्याही पद्धतीने, कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाहीत याची काळजी देखील आपण घेणं गरजेचं आहे. आणि हे सगळं सांभाळून या सगळ्यातून मार्ग एकसंधपणे आपण सर्वांनी काढणं हे अपेक्षित आहे. या सर्वावरती आपले जे काही विचार असतील ते आम्हाला निश्चितच आपण कमेंटमध्ये पाठवावे ही विनंती आहे. या विषयावरती अधिकची जर चर्चा आपल्याला काही अपेक्षित असेल किंवा माहिती अधिकची जी आपल्याला द्यायची असेल ती देखील आपण आमच्याशी संपर्क करून किंवा कमेंटमध्ये आपण देऊ शकता. त्या अनुषंगाने आपण हा विषय पुढच्या आठवड्यात पुढे घेऊ शकतो किंवा आता कशा प्रकारे या विषयांची भविष्यामध्ये मांडणी होताना आपल्याला दिसेल त्या अनुषंगाने आपण हे विषय निश्चितच हाताळत राहूयात. तोपर्यंत आपण सर्वांनी आपली काळजी घ्या. उष्णतेचा पारा जसा वाढतोय तशी महागाई वाढत चाललेली आहे आणि कोणतीच आपल्यासाठी योग्य नाही. त्यामुळे ह्या सगळ्यासाठी आपल्याला एक मानव म्हणून, एक सजीव म्हणून उपाययोजना करणं निश्चितच गरजेचं आहे. ती काळानुसार आपण करत राहूयात, एकमेकांना सहाय्य आपण करत राहूयात आणि याच्यातून निश्चित असा एक मार्ग आपण काढूयात. तोपर्यंत आपणा सर्वांची मी रजा घेते. आज इथेच थांबते. सर्वांना जय भारत.